पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी लाखो भाविक या ठिकाणी दाखल होत असतात आणि त्या लाखो भाविकांची जी आरोग्याची काळजी आहे ती आरोग्य यंत्रणा सातत्याने या ठिकाणी घेत असते. माझ्यासमवेत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोदले सर आहेत. सरांकडून आपण जाणून घेऊया. सर, पंढरपूरच्या इतिहासात वारीमध्ये पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल होते. हे जो कुतूहल तर असणार आहे, उत्सुक असणार आहे. मात्र यापूर्वी तुम्ही अनेक वाऱ्या या ठिकाणी कव्हर केलेत, अनेक वाऱ्यांमध्ये सेवा दिली आहेत. त्यावेळीची वारीची वैद्यकीय सुविधा आणि त्याचं बदलत चाललेलं स्वरूप याविषयी आमच्या रसून सांगा. रामकृष्ण हरी. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, या उक्तीप्रमाणे, शासनाच्या टॅगलाईन प्रमाणे निश्चितपणे दरवर्षी जी वारकऱ्यांची मांदियाळी आषाढीला या ठिकाणी पंढरपूरला येते आणि याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग हा आरोग्य सेवेमध्ये नेहमीच तत्पर राहतो. मागच्या वेळेस आणि आत्ताही वेळेस ज्या काही सुविधा होत्या त्यामध्ये एकूण 21 ICU असतील, अतिदक्षता विभाग असतील, त्याचबरोबर उपचार केंद्र आहेत, आरोग्य दूत सारखे आहेत. त्यानंतर या बऱ्याचशा उपचारात्मक सुविधा मुख्यमंत्री आरोग्य रथ आहेत. 108च्या ॲम्ब्युलन्स आहेत, 102च्या ॲम्ब्युलन्स आहेत. या सगळ्या गोष्टी उपचारात्मक सुविधा होत्या. MJPGY मधले हॉस्पिटल असतील ते ॲक्रेडिटेड होते, गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे बेड राखीव होते. परंतु याच्यामध्ये आज या वारीमध्ये मात्र विशेषत्वाने या ठिकाणी एअर ॲम्ब्युलन्स सारखी सुविधा या ठिकाणी केलेली आहे, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतंय की जो पीक पिरियड आहे आपला, तो दशमी, एकादशी, द्वादशी आणि आता तर बदलतं वारीचं स्वरूप बघता वारीच्या एकादशीच्या अगोदरच 5-6 दिवस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी असते आणि याच्यामधून बऱ्याच वेळेला तातडीनं त्या रुग्णांना उपचार करणं आवश्यक असतं. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे, बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी त्या तातडीच्या सुविधा ह्या कधी कधी मिळू शकत नव्हत्या, गर्दीमुळेही करता येत नव्हत्या, किंवा तातडीनं बाहेरच्या रुग्णालयात हलवायचं म्हटलं तरी तो वेळ जायचा आणि ज्याला गोल्डन आवर्स असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ही आज विशेषत्वानं एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे, की जेणेकरून आम्ही तिथून जो वारकरी अत्यवस्थ आहे त्याला पिकअप करू शकू आणि त्याप्रमाणे ज्या काही महत्वाचे MJPGYचे हॉस्पिटल आहे, मग पुणे असतील किंवा सोलापूर असतील, त्या ठिकाणी नेऊ शकू आणि या ठिकाणी रुग्णांना जीवनदान शकू आणि खरंच खऱ्या अर्थानं आरोग्य संपन्न वारी ही वारकऱ्याची होईल. या दृष्टिकोनातून माननीय मंत्री महोदयाच्या निर्देशानुसार या ठिकाणी एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. सर, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवेमध्ये आहात. पंढरपूरची अशी वारी कव्हर करत असताना अनेक सेवा तुम्ही बजावल्या. त्या काळामध्ये असं कधी जाणवत होतं की एअर ॲम्ब्युलन्स आपल्याला पाहिजे होती, किंवा त्यावेळेस आपण एअर ॲम्ब्युलन्स असेल तर तातडीची एखाद्या वैद्यकीय सेवा देऊ शकलो पाठीमागच्या काळामध्ये? निश्चितपणे याचा विचार होत होता, परंतु पूर्वीचं स्वरूप यात्रेचं पाहता आणि आत्ताचं पाहता ही वरचेवर वाढणारी जी भाविकांची मांदियाळी आहे, गर्दी आहे, त्यामुळे निश्चितपणे पूर्वीच्या वेळेस या गोष्टी काही करणं शक्य होतं. परंतु असं लक्षात आलं की जे काही आपण महत्वाचे वेळ आहे ती कधी कधी चुकली गेली तर एखाद्या रुग्णाचा जीव पण जाऊ शकतो आणि या अनुषंगाने आत्ता बदलत्या स्वरूपामध्ये मात्र निश्चित या ठिकाणी गरज वाटते. तर ह्याची सेवा कशी असणार आहे, डॉक्टरचा स्टाफ कसा असणार आणि ती सेवा कशी असणार आहे? या ठिकाणी आज आपण बघतो की पिकअपसाठी किंवा ड्रॉपबॅकसाठी 108च्या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी सगळ्या उपलब्ध आहेत. इथे नोडल अधिकारी सुद्धा एकदम महत्वाचे या ठिकाणी नोडल अधिकारी या ठिकाणी नेमलेले आहेत. तर ज्यावेळेस तो रुग्ण घेऊन येईल, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून तो रुग्ण या ठिकाणी आणला जाणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक आहे की जेणेकरून ते पिकअप करतील. आणि हे सोडून गेल्यानंतर पुन्हा रिटर्न पुन्हा इकडे ना किती दिवस इथं एअर ॲम्ब्युलन्स राहणार आहे? एअर ॲम्ब्युलन्स ही आणखी या ठिकाणी द्वादशीपर्यंत राहणार आहे. राहणार. तर हे होते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोदले सर. तर पंढरपूरच्या इतिहासामध्ये जी काही वारी बदलत चालेल, बदलत्या वारीचं अनुषंगानं हे आरोग्य विभाग सुद्धा बदलत या ठिकाणी आरोग्याच्या जे काही वारकरी त्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत एअर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आले. मात्र त्याची सेवा सुविधा कशी मिळणार आहे ते आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावं.